त्याच्याला बाहेरचा कोण पत्रकार असेल, अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते. काय चर्चा? ही आपण चर्चा, ती चर्चा. तसं एआयचं म्हणून तर मी म्हणतो की 9 तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं VSIला ठेवलेली आहे उत्पन्न वाढवण्याच्या करता. ते एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे. भविष्यात काय वेगळं चित्र दिसेल? कशाबद्दल? दोन्ही पवार कुटुंब एकत्र येण्याचं. त्याच्या का आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही एक जातो. परिवार वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकाच्या बरोबर असतोच. अरे मी सांगितलं ना बाबा, कारण या अगोदर कारखान्याच्याच निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जाते. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा की 7,500ची कॅपॅसिटी बघून ते युनिट केलं. त्या रोडला चल, तिथं युनिट तुला बघायला मिळेल. पण क्रशिंग झालं 9,500 9,500 2,000 टनांनी जर क्रशिंग वाढलं तर या सगळ्या गोष्टी घडतायत ना. म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना. दादा एफआरपी वारंवार वाढवली गेली 5 वेळा, पण MSP अजून वाढवणे जे केंद्राच्या अखत्यारीत आहे. दुसरा एक महत्वाचा गहन प्रश्न झाला, हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार आहे. म्हणूनच माळजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही लातूर जिल्ह्यातला आहे तो 100% हार्वेस्टरनी गळीत करतो. तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने, जसं पूर्वी आपण बैलगाडीनं मोठ्या प्रमाणावर ऊस आणायचो, आता बैलगाडीला बैल न लावता ट्रॅक्टर लावतात आणि ते जुगाड करतात. काही मुंगळा म्हणतात, काही जुगाड म्हणतात, आणखी काय काय म्हणतात. आता त्यांनी ऊस यायला लागलाय. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही डेव्हलप केली जाते, रिसर्च होतो. त्याच्यामध्ये ते आले की बऱ्याच जण आपल्याकडे पण आज किती टक्के ऊस हार्वेस्टरने येतो? 14%. 8 का 9 हार्वेस्टर आहेत ना 14% असं. 14 हार्वेस्टर आहे. 14 अजून 2-3 मतदानासाठी अर्जांची छाननी करण्यात नाही आली, त्यामुळे अर्ज खात्यात मोठा घोटाळा झालाय. अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय नाहीच करे बाबा, मी कशाला घोटाळा करीन? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येतंय. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुझ्या वाचनात नसेल तर मी तुला वाचायला देतो. जो काही निर्णय घेतला जातो ते संपूर्ण कॅबिनेट घेते. जो निर्णय घेतला जातो त्याला विधिमंडळाची बहुमतानी मान्यता असते. पत्रकार मित्रांनो, काही गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या. नाही, म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना, ते प्रश्न विचारणारा तुम्ही विचारा आहोत. विधिमंडळाने एकमताने त्याला मान्यता दिली, बहुमताने मान्यता दिली. विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, ते कायदे मंडळ आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा वाद कधी मिटणार आहे? तुम्हाला एक माहिती, आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला. त्याच्यावर आपण काळजी करू नका. राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू. काय असेल ते शिवसेनेचे एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेन आणि सगळ्यांचं देवेंद्र भाई बघतील. आपली काय अडचण? देणारच ना. कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे. कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले लोकप्रतिनिधी असतात, चर्चा करतील. कधी तुम्हाला माहिती आहे, कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे, कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो. पण काही ठिकाणी मागे 3चं झालंय, 4चं झालंय, 2चं झालंय. आता या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आणि तो प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जाईल.